श्री स्वामी समर्थ. स्वामीनी आणि मी पप्पांना रोजच खाली सोडवायला जात असतो. खाली गेल्यावर पप्पा तिला रोज एक राऊंड मारून आणतात. मग येताना आम्ही दोघी थोडंसं कधी कधी गार्डनमध्ये थांबतो, नाहीतर लगेच रिटर्न येतो. आज येताना फक्त लांबूनच आलो. येताना 2 कुत्री दिसली होती. स्वामीनी तिथंच कुत्रे बघत बसली. वरती आल्यावर तिला परत खेळायला दिलं. नंतर तिला अंघोळ घातली आणि झोपी लावलं. मला आज कोरफड लावायची होती, त्यामुळे कुंडीतलीच कोरफड कापून घेतली. दोन्ही साईडने कट करून घेतली थोडी. नंतर धुवून घेतली तिला आणि मधून एक चाकूने कट दिला आणि त्याचे गर काढून घेतले. त्याचे गर मी एका वाटीत काढले. वाटीत काढल्यानंतर त्यात थोडंसं नारळाचं खोबरेल तेल टाकलं. ते मी कधीतरी आठवड्यातून किंवा महिन्यातून लावत असते केसांना, रोज नाही लावत. पण ते जेव्हा लावते ना तेव्हा केस खूप स्मूथ आणि डॅन्ड्रफ कमी होतो. त्यामुळे आज म्हटलं लावावी थोडीशी कोरफड. स्वामीनी झोपल्यानंतरच मला कामं आवरता येतात, तेवढाच वेळ असतो. मग मला कामांची पण बाकीची गडबड असते. मला आज दळण लावायचं होतं ज्वारीचं. म्हटलं तोपर्यंत कोरफड लावावी केसांना. असं मिक्स करून घेतलं कोरफड आणि तेल. नंतर मग केसांना लावलं. केसांना दोन्ही साईडनी व्यवस्थित लावल्यानंतर मी परत केस बांधून ठेवले 1 तासभर. आणि मग एवढे केस स्मूथ झाले होते आणि गळायचे पण कमी होतात, डॅन्ड्रफ कमी होतं. त्यामुळे मी आज लावली. मला आज स्वामिनीचे कपडे आणि आमचे म्हणजे असे डबल कपडे धुवावे लागतात. स्वामिनीचे मी मशीनला नाही लावत, कारण तिचे थोडेसेच कपडे असतात. मग त्यासाठी 1 तासभर उगीचच वेस्ट मशीन चालते. म्हणून मग मी तिच्या हातानेच कपडे धुते आणि आमचे नंतर मग मशीनला लावते. परत त्यातले पण काहींना ब्रश मारावा लागतो, परत ब्रश मारून मग लावावे लागतात मशीनला. स्वामिनीचे कपडे इथे मी हाताने धुवून घेतले. धुताना मग त्यामध्ये मी पिळताना थोडंसं डेटॉल टाकते आणि मशीनला फक्त 10 मिनिटासाठी स्पिन करण्यासाठी लावते. स्पिन करून झाल्यानंतर मग मी आमचे दुसरे कपडे लगेच मशीनमध्ये टाकते. त्यानंतर 1 तासभर चालते मग मशीन. मग हे कपडे आणि ते कपडे असे डबल धुवावे लागतात मला कपडे. आज मला दळण पण लावायचं होतं. कपडे स्पिनला टाकले. स्वामिनी झोपते तेवढाच वेळ असतो माझ्याकडे. तिला एकदा अंघोळ घातल्यानंतर ती 2 तास झोपते. त्यामुळे मग ते 2 तास आणि त्यानंतर उठल्यानंतर कंटिन्यू तिच्या मागेच राहावं लागतं, कारण ती आता धरून चालते, धरून उभी राहते आणि कुठे एखाद्या वेळी धरून हात पण सोडून देते. तिला म्हणजे अजून एवढा चांगला बॅलन्स आलेला नाही अजून. हात असे पूर्ण हात मोकळे सोडून असे नाही अजून चालत नाही आहे, धरूनच चालते ती. त्यामुळे मग ती एकदा उठली की मला काहीच काम करता येत नाही. मग तिला खाऊ बनवायचा, तिच्याच मागे मला दिवस पूर्णच जातो तिच्या मागे. मग मला 1-2 तास असतात आंघोळ घातल्यावर आणि नंतर मग परत 1 तास झोपते. नंतर 4-5च्या दरम्यान झोपते परत. पण तेव्हा काय मला एवढं विशेष काही करता येत नाही. त्यामुळं मला आत्ताच जेवढं होईल ना तेवढं पूर्ण दिवसाचं काम मला आत्ताच आवरावं लागतं एकदा झोपल्यानंतर. मग मी पटापट मला म्हणजे असं होतं की कधी काम आवरते. कारण कधी पण एखाद्या वेळी कधी 1 तास पण झोपते, कधी अर्धाच तास झोपते. आता इथे मी गिरण साफ करून घेते. गिरण मला दरवेळी जेव्हा पण दळण लावेल तेव्हा साफ करावीच लागते, कारण मला माहीत नव्हतं गिरण साफ करायचे. तर मी यांना विचारून घेतलं गिरण कशी साफ करायची. गिरणीच्या चाळणी वेगवेगळ्या असतात, पण मी दोन्ही बाजरीचं टाकू किंवा गव्हाचं टाकू किंवा ज्वारीचं टाकू, एकच चाळण लावलेली, चाळण चेंजच करत नाही. फक्त साईडला एक मोड म्हणून बटन आहे, बाजरी मोड, ऑदर मोड. ते फक्त मी बटन चालू करते किंवा मग तेच बटन प्रेस करते जेव्हा बाजरी टाकणार तेव्हा. आता सध्या बाजरी संपलेली आहे, ज्वारीचंच दळण टाकायचं आहे. ज्वारी थोडीशी साफ करते आणि साफ केल्यानंतर मग टाकून देते. गिरणीत नाही साफ केल्या तर त्याच्यामध्ये जाळी लागतात, जाम होते गिरण, व्यवस्थित चालत नाही. मग त्यामुळे मला ते रोज जेव्हा पण दळण करायचं तेव्हा साफ करावीच लागते. इथे मी गॅलरीमध्ये कांदे, बटाटे, गावाकडून जे पण धान्य वगैरे आणि लसूण इकडेच ठेवते. बाजरी, ज्वारी, गहू आणि एका साईडला मशीन ठेवलेली आहे, वॉशिंग मशीन, आणि दुसऱ्या साईडला इकडे गिरण ठेवलेली आहे. बाहेर असली ना मग आतमध्ये धूळ पण नाही होत आणि पसारा पण नाही दिसत, एवढी जागा पण पुरत नाही आतमध्ये. इकडेच भरपूर पसारा पडलेला आहे गॅलरीमध्ये. इकडे मी समोर कुंड्या पण ठेवलेल्या आहेत, झाडं लावलेली आहेत माझ्या उपयोगाला, जी मला आवडतील ती झाडं लावलेली आहेत. कोरफड आहे, गवती चहा आहे, तुळस, जे मला लागतात ते झाडं लावलेली, गुलाबाचं, जास्वंदाचं, अशी सगळी झाडं लावलेली आहेत. आता मी कपडे वाळायला टाकून देते आणि नंतर परत मशीन लावणार आहे. गॅलरीत मी 5-6 कुंड्या ठेवलेल्या आहे. गवती चहा, तो तर आम्हाला चहामध्ये टाकायला लागतोच, त्यामुळे तो जेवढी मला उपयोगी पडणारी झाडे तीच मी लावली, एक्स्ट्राची अशी कोणतीच झाडं नाही लावली. कढीपत्त्याचं एक लावले. कढीपत्ता मोठ्या बहिणीने गावाकडून पाठवून दिला होता, मी तो मग एका कुंडीमध्ये लावून टाकला. त्याची हुंडी पाठवून दिली होती.
आणि जास्वंद आहे, गुलाबी. जास्वंदाला तर भरपूर फुलं येतात. इथे मी कपडे वाळायला घालण्यासाठी 3 रश्श्या बांधलेल्या आहेत, तरी पण त्या 3ही रश्श्या आम्हाला पुरत नाही. मग मी इथं गॅलरीतल्याच ग्रिलवरतीच असे कपडे वाळायला टाकते, छोटे छोटे असतील ते. त्यामुळे मग जागा पण पुरते, कपडे पण लवकर वाळतात. तिकडे ऊन पडतं समोरच्या बाजूला, मग मला जागा पुरते. नाही तर मग अजिबात जागाच पुरत नाही कपडे वाळायला टाकायला. पहिल्या तर 2च रश्श्या होत्या, नंतर एक बांधली. म्हटलं स्वामीनी उठली आहे का बघावं, तर इकडे स्वामीनी उठून पण बसली होती. मग म्हटलं आता जाऊ दे, आता बाकीचं तर सगळं काम मला नंतरच करावं लागेल. मग उठल्यावर स्वामीनी कधीच रडत नाही, तिचं असं एकटीचंच खेळणं चालू असतं. नाहीतर काही मुलं काय जोरात रडायला सुरुवात करतात, पण ती उठलेलीसुद्धा मला कळत नाही. तिला पहिले इथं थोडंसं पाणी पाजलं आणि तिला खाऊ करेपर्यंत तिचं असं एकटीचंच खेळणं चालू होतं. तर एवढाच होता आजचा माझा छोटासा व्लॉग. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.